नमस्कार, मी महेश गोपाल पाटील. ॲक्सिस बँकेमध्ये जवळजवळ आम्ही 25 वर्ष काम करतोय. मी 1/12/2006 पासून काम करत आलेलो आहे. न्यायासाठी आणि हक्कासाठी 2013 पासून आम्ही न्यायालयात कायद्याच्या चौकटीत लढत आहोत. हे करत असताना ॲक्सिस बँकेला आमच्या कामगारांच्या विषयी चीड आल्यानंतर ॲक्सिस बँकेचे बरेच काही प्रकरण आम्ही बाहेर काढले आणि ॲक्सिस बँकेचे प्रकरण काढत असताना त्याच्या अगोदर आम्ही पत्रव्यवहार केला. डेप्युटी चीफ लेबर कमिशनर मुंबई सेंट्रल, लेबर सेक्रेटरी, चीफ लेबर कमिशनर, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, माननीय कामगार मंत्री संतोष गंगवार साहेब, माननीय फायनान्स मिनिस्टर यांनाही आम्ही पत्रव्यवहार केला. अनेक मंत्रिमंडळांना पत्रव्यवहार केला, पण आमच्या पत्राची कोणी दखल घेतली नाही. पत्रव्यवहार करण्याचं कारण मुख्य, आमचे कामगार काही रिटायर झाले आणि त्या रिटायरमेंटच्या वेळेला त्यांना जो हिसाब दिला गेला त्यामध्ये फक्त त्या कामगाराची सर्व्हिस 20 वर्ष झाली. 20 वर्षी सर्व्हिस झाली, परंतु त्याला संजय मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार मार्फाने फक्त आमच्याकडे केलेल्या 5 वर्षाच्या ग्रॅज्युटीचा सर्व्हिस दिला. आम्ही विचारणा लेखी स्वरूपात केली की आमची ग्रॅज्युटी, आम्ही सर्व्हिस बँकेमध्ये ॲक्सिस बँकेमध्ये 20 वर्ष सर्व्हिस झाली म्हणून आम्हाला ग्रॅज्युटी कमी का? हे करत असताना संजय मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेडने उत्तर दिले की आम्हाला आमच्याकडे जेवढे वर्ष काम केले तेवढ्याच वर्षाची ग्रॅज्युटी. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, हजारो कामगार या ॲक्सिस बँकेमध्ये प्रथम 1994 पासून कामगार या बँकेत काम करत आहे. पहिला या बँकेचं युनिट ऑफ ट्रस्ट इंडिया होती. नामांकन 2007 झालं ॲक्सिस बँक. पहिला कॉन्ट्रॅक्टर आमचा जॉर्ज मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड. दुसरा कॉन्ट्रॅक्टर आणला 2011 रॅनस्टॅन मोफई. तिसरा कॉन्ट्रॅक्टर आणला 2012 संजय मेंटेनन्स सर्व्हिस. परंतु हे कामगार ज्या ॲक्सिस बँकेमध्ये स्टार्टिंग पासून 1994 पासून काम करत आलेले आहेत, त्यांच्या ग्रॅज्युटीचा प्रश्न उभा केला. त्यानंतर आम्हाला समजलं की आमची फसवणूक झालेली आहे. म्हणून आम्ही न्यायालयात आणि लेबर कमिशनर, डेप्युटी चीफ लेबर कमिशनर, लेबर सेक्रेटरी, चीफ लेबर कमिशनर, लेबर मिनिस्टर, पंतप्रधान यांना वारंवार पत्र केले. तसेच CBIला पत्रव्यवहार केला. यानंतर पुन्हा एकदा 2016 पासून आमच्या कामगारांचा मासिक वेतन म्हणजे DA स्थगित केला होता. 2016 पासून आम्हाला कोणत्याही पगाराची वाढ दिली नाही. पण आम्ही माननीय आमचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी विनायक मंगेश सावंत व कायदे सल्लागार विनायक मंगेश सावंत यांनी दिल्लीला जाऊन स्वतः मीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. 11 सप्टेंबर 2020 लॉकडाऊनच्या काळामध्ये, तेही कोरोनाच्या या महामारीमध्ये सुद्धा आम्ही कामगारांचा स्वतःचा जीवाची पर्वा न करता आम्ही लॉकडाऊन जाऊन लेबर सेक्रेटरी आणि यांच्या कार्यालयात जाऊन दिल्लीला आम्हाला पत्रव्यवहार केला. पत्र सबमिशन करून आलं. तिथे आमची जवळजवळ जोशी साहेब होते, त्यांच्यावर आमची मीटिंग झाली. त्या जवळजवळ 2 तास मीटिंग. त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व डेप्युटी चीफ लेबर कमिशनर करमचंद व ॲक्सिस बँकेचा व 7S बँकिंग हा अधिकारी, महा कॉन्ट्रॅक्टर एकदम, म्हणजे यांच्याकडे संजय मेंटेनन्स हे इतके कॉन्ट्रॅक्टर आहेत, ग्लोबल इनोसोस, यांच्याकडे कोणताही परवाना नसताना, यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर लायसन्स नसताना यांनी बँकेमध्ये कामगारांची फसवणूक केली. आणि त्याला साथ देणारे ॲक्सिस बँकेचे अद्वित दिवेकर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, आणि अनिल रुपरे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, या दोघांनी या कामगारांचं बहुत भरमसाठ पैसा खाल्ला आहे. आणि यासाठी आम्ही प्रकरण CBIकडे नेलं. CBIकडे गेल्यावरती CBI, डेप्युटी चीफ लेबर कमिशनर, लेबर सेक्रेटरी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, लेबर मिनिस्टर संतोष गंगवार साहेब यांना पत्र वारंवार करून सुद्धा आमचं कुठलाही यांनी पत्राचा उत्तर दिला नाही. तसेच आम्ही बरेच कामगारांनी त्यांना फोन केला, पण कोणत्याही पत्राचं हे नाही केलं आहे. तात्पर्य सांगायचं म्हणजे तसंच आमच्या कामगारांची न्यायालयात केस चालू आहे परमनन्सीची. 404/2018 आम्ही रेफरन्स आमचा आलेला आहे इंडस्ट्रियल कोर्टात, CJG 2 सायन मुंबई. या ठिकाणी आम्ही परमनन्ससाठी हे केलेलं आहे. पत्रव्यवहार म्हणजे कोर्टात न्यायालयात गेलेले आहेत. श्रम मंत्रालयाकडनं FOC म्हणून लेबर कमिशनरकडनं आम्ही पत्र केल्यानंतर
श्रम मंत्रालयाकडे ती इंडस्ट्री कोर्टात आल्याने आमचा रेफरन्स चालू असताना बँकेने आणि कॉन्ट्रॅक्टरनी कोणतीही परवानगी न घेता कामगारांना टर्मिनेशन केलंय या महिन्यात. हे जे संजय मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी दिलेलं हे आम्हाला नोटीस की 31 डिसेंबर 2020 तुमचा लास्ट दिवस आहे, तेव्हापासून आमचं कॉन्ट्रॅक्ट बँकेने टर्मिनेशन केलेलं आहे आणि कोणत्याही गोष्टीची सूचना न देता आम्हाला डायरेक्ट टर्मिनेशनचे म्हणजे बँकेने त्यांचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं आहे. पण आम्ही विचारणा केला तर कॉन्ट्रॅक्टरांनी सरळ सांगितलं आम्हाला बँकेने टर्मिनेशन केलेलं आहे. आणि अशा ज्या अधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांनी या नोटिसी काढल्या त्यांना आम्ही विचारणा केल्या, त्यांच्यावरती पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केलेली आहे, पण कोणत्याही अधिकाऱ्याने आमची दाद घेतली नाही. मी मीडियाला ॲक्सिस बँकेने आमच्या ग्रॅज्युटीबाबत आणि आमच्या एरेजबाबत आणि ठेकेदार 7S बँकिंग ग्लोबल आणि संजय मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड या सर्व कॉन्ट्रॅक्टर व ॲक्सिस बँकेची चौकशी CBI झाली पाहिजे. सरकारने ॲक्सिस बँकेचा पूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मी सरकारला व मीडियाला व सरकारी अधिकारी आणि सरकारला हात जोडून विनंती करतो की या ॲक्सिस बँकेचा पूर्ण भ्रष्टाचार ओपन करावा आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे कायद्याने पत्रव्यवहार केलेला आहे प्रत्येक कामगारांनी म्हणजे ज्या कामगारांची ग्रॅज्युटी त्या कामगारांचा एरेस 1/4/2016 स्थगित ठेवलेला आहे त्या एरेच्या बाबतीत आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेला आहे. एक नाही दोन नाही तर जवळजवळ 200 ते 250 लोकांनी पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्राचं आम्ही पूर्ण हे जे पत्रव्यवहार मी जे सादर इथे ठेवलेले आहेत ते प्रत्येक कामगारांनी एक नाही 22 वेळा पत्रव्यवहार केला, पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी ॲक्सिस बँकेने व ठेकेदारांनी व मंत्रिमंडळ म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ माननीय पंतप्रधान मोदी साहेब, माननीय संतोष गंगवार साहेब या लोकांनी आमच्या पत्रावरती जास्त लक्ष देऊन आम्ही केलेल्या तक्रारीवरती जास्त लक्ष देऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांना नोकरीवरनं काढून टाकावं, त्यांना सजा द्यावी. त्याच्या ॲक्सिस बँकेचा जो चारा घोटाळा आहे तो पूर्णपणे काढावा ही मी हात जोडून सरकारला व सरकारी आस्थापना असलेले जबाबदार अधिकारी आणि मीडियाला विनंती करतो की या भ्रष्टाचारावरती जास्त लक्ष देऊन आम्हा कामगारांचा ग्रॅज्युटी आणि आमच्या कामगारांचा एरेस जवळजवळ ग्रॅज्युटी आमच्या कामगारांची नाही म्हटली तर 1.5-2 पावणे 2 लाख आहे. एरेस आमचा प्रत्येक कामगाराचा विनायक मंगेश सावंत यांनी केलेली मेहनत लॉकडाऊनच्या काळात जाऊन दिल्लीला दिलेले लेबर सेक्रेटरीला दिलेले पत्र त्यावरती आमचा पगार 1/4/2016 पासून आम्हाला 12,500 भेटवला, डेटा एंट्रीला 5,500, हाऊसकीपिंगला 9,200 अशा प्रकारे आमचा आत्ता पगार जो विनायक मंगेश सावंत आमच्या संघटनेचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी व कायदे सल्लागार यांनी जे शेड्यूल लावून घेतले त्याच्यामध्ये आम्हाला हाऊसकीपिंग ऑफिस बायला 5,200 आणि डेटा एंट्रीला 6,500 फरक झालेला आहे. आणि एवढा पैसा जर म्हटलं तर 5 वर्षाचा जर डिफरन्स काढला तर जवळजवळ प्रत्येक कामाचे 3 ते 4 लाख रुपये येतात. हा पैसा गेला कुठे? कॉन्ट्रॅक्टरनी खाल्ला की ॲक्सिस बँकेने खाल्ला की सरकारी बाबूंनी खाल्ला? याची चौकशी व्हावी ही सर्व मी सरकारला आणि लेबर अधिकारी जे उच्च अधिकारी त्यांना विनंती करतो आणि मीडियावाल्यांना विनंती करतो की या प्रश्न पूर्ण याची चौकशी व्हावी, यासाठी आम्हा कामगारांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार. नमस्कार, मी सतीश पुजारी. मी सप्टेंबर 2002 पासून ॲक्सिस बँकेमध्ये काम करत आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बरेच कॉन्ट्रॅक्टर येऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी GMSमध्ये जॉब मेंटेनन्स मध्ये काम केलेलं आहे, त्याच्यानंतर 7S बँकिंगमध्ये केल्याने आता संजय मेंटेनन्समध्ये काम करत आहे. ज्याप्रमाणे आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितले की ॲक्सिस बँकेमध्ये बऱ्याच प्रकारे म्हणजे कामगारांचे जे काय वाढीव पगार आणा, DA म्हणा किंवा ग्रॅज्युएटी याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे सगळीकडे पैसा दाबला गेला आहे किंवा आम्हाला मिळाला नाही आहे. त्याच्यामध्ये आता जर का बघितलं गेलं तर आमचे एक जे रिटायर होणार आलेले आगरे, संतोष आगरे ना, चंद्रकांत आगरे आहेत, त्यांना मामा आहेत, त्यांना काहीतरी ग्रॅज्युएटी पूर्ण दिली गेली नाही. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी चौकशी केली तर असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही काम करत आहेत त्याच्या पुढची तिथूनच ती तुम्हाला ग्रॅज्युएटी दिली जाईल. मग आम्ही जर का सर्व्हिस 2002 पासून मी करत आहे, आता जवळजवळ 2020 चालू आहे, तर या 18 वर्षाची माझी ग्रॅज्युएटी कोण देणार? कॉन्ट्रॅक्टर देणार की बँक देणार की आणि कोण देणार? तर ग्रॅज्युएटीचा जो काय आहे त्याच्यामध्ये जो काही फ्रॉड केला जातो आहे तो कमीत कमी
मीडियानी आणि सरकारने उघडकीस आणावा याची अशी मी नम्र विनंती करतो. आणि जसं सांगितलेलं आहे की आम्हाला जर 2016 पासून एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2020 या मधल्या कालावधीमध्ये आमची पगारवाढ दिली गेली नाही आहे. आम्हाला पगार 15,500 दिला जात होता आणि आता आमचे जे असिस्टंट जनरल सहकारी आणि सेक्रेटरी आणि कायदे सल्लागार विनायक मंगेश सावंत सरांनी जे दिल्लीला जाऊन तिथं पत्रव्यवहार केलेला आहे, जी काय मीटिंग झाली आहे त्याच्यानंतर आमचा पगार वाढ झालेली आहे आणि त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पण पुढील जे काय आहे, जे भ्रष्टाचार झालेला आहे तो प्लीज सगळ्यांसमोर उघडकीस यावा. ॲक्सिस बँकचे मॅनेजमेंट अनिल रुपारे आणि अद्वैत देवेकर यांनी जो काय घोळ घालून ठेवलेला आहे तो जनतेसमोर यावा किंवा आमच्या बाकीच्या इतर कामगारांसमोर यावा हीच नम्र विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय स्वराज्य. नमस्कार, मी सागर सदाशिव पाटील. या दोन्ही कामगारांनी माझ्या कामगार मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी 2011 पासून लागलेलो आहे ॲक्सिस बँकेमध्ये. अजून ॲक्सिस बँकेत काम करत आहे मी. पण हे जे घोटाळे सर्व चालू आहेत यावर लक्ष देणार कोण? हे याच इंडस्ट्रीमध्ये असं नाही, सर्वीकडेच बहुतेक ठिकाणी चालू आहे. आज आमच्यावरती अन्याय होतोय, उद्या तुमच्यावर होईल, उद्या दुसऱ्या कोणावर होईल. हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. पण हे थांबायसाठी करणार कोण? विश्वास ठेवतात कामगार कोणावर? सरकारी मशिनरी आहे, सरकारी सर्व आहेत, सरकार आहे आपले, लेबर मशिनरी आहे, सर्व त्यांच्यावरती सर्व असतं. हे सर्व करत असताना पोलीस वगैरे असतात, त्यांचंही काम असतं. त्यांच्याजवळ आम्ही सर्वांनी पेपर वगैरे सर्व हे केलेले आहेत, CBI कडे केलेले आहे. पण कामगार काही करू शकतात, पण हे कामगार काही करू नाही शकत, कारण सर्व लेबर मशिनरीकडे पेपर जमा असल्यामुळे. तरी या सर्व गोष्टींकडे सरकारने व सर्व मीडियावाल्यांनी लक्ष देऊन हे सर्व प्रकार उघडकीस आणावे हीच माझी नम्र विनंती. जय कामगार, जय स्वराज्य. नमस्कार, मैं मोहम्मद अनस कुरैशी. मैं एक्सिस बैंक में अगस्त 2005 से काम कर रहा हूँ. मैं एस मीडिया की तरफ से एक्सिस बैंक में लगा था. तो एस मीडिया एक कॉन्ट्रैक्टर है, तो उसने बोला था कि आप 1 साल तक काम करोगे, उसके बाद बैंक में आपको ये ले लेंगे परमानेंसी. 1 साल के बाद काम करने के बाद ना फिर मैं उसी में काम करता रहा और वो बैंक ने क्या किया कि एस मीडिया को हटा दिया, दूसरा कॉन्ट्रैक्टर ले आया. और हम लोग को मालूम ही नहीं कि कौन सा कॉन्ट्रैक्टर आ रहा है, क्योंकि हम लोग को बैंक मैनेजमेंट ही वर्क देती थी और कोई भी छुट्टी का अप्रूवल है या कोई भी अप्रूवल देना है तो बैंक मैनेजमेंट ही हम लोगों को काम देती थी और वो भी पूरा वही सब काम देखती थी. और कॉन्ट्रैक्टर कौन आ रहा है कौन नहीं आ रहा है, किसके हाथ में है, ये हम लोग को नहीं मालूम था. हम लोग सिर्फ जो अपने सीनियर रहते थे उनसे जो भी कोई काम रहता था, अप्रूवल लेना है, कोई छुट्टी लेना है, उन्हीं से बोलते थे. और मेल वगैरह भी उन्हीं की तरफ से जाता था. उसके बाद एस मीडिया के बाद उन्होंने एक्सिस बैंक ने 4-5 कॉन्ट्रैक्टर चेंज किए, लेकिन किसी एक का भी PF उन्होंने भरा हुआ नहीं है. ना PF भरा, न ग्रेजुएटी का किया है. ग्रेजुएटी भी इसका केस CBI में चल रहा है. और एक्सिस बैंक में के मैनेजमेंट को मालूम है ना कि लेबर कमिश्नर उनके हाथ में है, क्योंकि अनिल रुपारे HR ने मीटिंग किया था मेरे साथ. उन्होंने बोला था कि एक्सिस बैंक के पास इतना पैसा है कि वो लेबर कमिश्नर कुछ नहीं कर सकता मेरा. तो हम लोग लेबर कमिश्नर को हमारा परमानेंसी का केस चल रहा है 404 वर्कर का, और कोर्ट ने भी नोटिस भी भेजा है कि सेक्शन 33 लगा है. फिर भी उन्होंने कामगारों को नोटिस दिया है कि आपको जॉब से 1 जनवरी से निकाला जा रहा है. इसका मतलब क्या है कि एक्सिस बैंक सच में इतना पैसा दे सकती है कि कायदे कानून को खरीद सकती है. और हम लोग ने दिल्ली से लेबर सेक्रेटरी, लेबर कमिश्नर सबको करमचंद है जो उनको भी पूरा पेपर व्यवहार किया, पेपर वगैरह भेजा, एप्लीकेशन भेजा है, सब कुछ पेपर वर्क चल रहा है. लेकिन क्या है ना, बैंक को ना किसी को हम लोग की कुछ भी पड़ी नहीं. हम लोग ने 4-5 साल से कोर्ट में केस लड़ रहे हैं, लेकिन अभी तो एक शेड्यूल सर ने, विनायक सर ने लागू करके हम लोग को DA तो दिला दिया. लेकिन उसके बाद जब एरियर्स मिलने की बात आई कि 2016 से हम लोग को जो एरियर्स मिल रहे हैं, तभी उन्होंने नोटिस निकाल दिया कि इन लोग को 1 तारीख से नहीं आना है.
ठीक है सर, ये ऐसे कैसे चलेगा सर? हम लोग क्या करेंगे, कैसे जाएंगे? 20-25 साल से काम कर रहे हैं। जब भी हम लोग ज्वाइन हुए थे एक्सिस बैंक में तभी 200 या 100 मतलब ब्रांचेस थी। अभी 4000 के ऊपर ब्रांचेस है और 100 करोड़ से ज़्यादा बेनिफिट दिखाते हैं, प्रॉफिट। तो वो प्रॉफिट जो है हम लोग का शेयरिंग नहीं है क्या? हम लोग इंसान नहीं है क्या? हम लोग काम करते हैं, आधी पगार जो है हमारा कोर्ट कचहरी में चला जाता है। ये कोई बात है क्या? लेकिन मुझे मीडिया से ये कहना है कि ये बात को इतना फैलाइए कि हम लोग जितने भी वर्कर हैं हमारी फैमिली को सेव हो सके और हमें न्याय मिल सके। नमस्कार।